अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत कालभैरव जयंतीविषयी माहिती, त्याचं खूप सारं महत्त्व आहे आणि सेवा काय करायची. कालभैरव जयंती हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. कालभैरव जयंतीची माहिती. तिथी. कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षाच्या वद्य पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. याला कालभैरव अष्टमी किंवा कालाष्टमी असे देखील म्हणतात. हे यांचे स्वरूप आहे. भगवान कालभैरव हे भगवान शिवशंकराचे एक रौद्र, उग्र आणि शक्तिशाली स्वरूप मानले जातात. जन्म. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान शिवाने कालभैरवाच्या रूपात अवतार घेतला होता. त्यांचे कर्तव्य काय? कालभैरव हे काळ, वेळ आणि न्यायाचे देवता मानले जातात. तसेच ते काशी, वाराणसी नगरीचे क्षेत्रपाल, संरक्षण देखील आहेत. कालभैरव जयंतीचे महत्त्व. कालभैरवाची उपासना केल्याने भयमुक्ती आणि संरक्षण होते, शत्रूंचा नाश होतो, पापांचे निवारण होते, ग्रह दोष शांती होते, यशाची प्राप्त होते. हे व्रत केल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त होते. कालभैरव जयंतीला काय करावे आणि कोणती सेवा करावी. या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान, शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्रे परिधान करावे आणि व्रताचा संकल्प करा. त्यानंतर दिवसभर उपवास करून रात्रीच्या वेळी विशेष पूजा आणि सेवा करण्याची पद्धत आहे. पूजा, विधी आणि नैवेद्य. कालभैरव महाराजांना पंचामृताने अभिषेक घालावा व त्यांना नैवेद्य जलेबी, इमरती किंवा उडीद डाळीचे वडे आणि नारळ अर्पण करावा. या दिवशी मोहरीच्या तेलाचा दीप लावून दीपदान करावा. पूजा. भगवान शिव, पार्वती आणि कालभैरवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर फुले, बेलपत्र आणि धूप दीप अर्पण करावे. यांचे मंत्र 108 वेळा जप करावा. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम कालभैरवाय नमः. ओम ह्रीं बटुकाय आप उद्धराय कुरु बटुकाय भ्रीं. ही मंत्र 108 वेळा जप करावा. भैरव अष्टकाचे म्हणजेच कालभैरव अष्टकाचे 11 वेळा, 21 वेळा जसे आपल्याला जमत असेल तसे पाठ करा. यामुळे भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मक येण्यात मदत होते. या दिवशी कालभैरवांचे अतिशय लाडके वाहन म्हणजे काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा दूध किंवा गोड पदार्थ खायला दिल्याने अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेवाची कृपाही प्राप्त होते. या दिवशी गरजू किंवा गरीब लोकांना दानधर्म करावा. पूजेच्या शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांची कालभैरव महाराजांजवळ क्षमा मागावी. कालभैरव जयंती ही भगवान शिवाची कृपा आणि संरक्षण मिळण्याची एक उत्तम संधी आहे. श्री स्वामी समर्थ.